आणि शेतकरी ट्रॅक्टर अनुदानाच्या अर्जाचा स्टेटस तपासत आहेत. काही शेतकऱ्यांच्या अर्जाची मंजुरीची पुढील प्रक्रिया सुरू झालेली आहे, तर काही अर्जाची पेमेंट संबंधित स्टेटस दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला आहे की पैसे नेमके कधीच मी सर्वात आधी एक गोष्ट महत्त्वाची समजून घ्या. ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज केला असेल तर लगेच अनुदानाची रक्कम खात्यात जमा होत नाही. अर्जाची पात्रता तपासणी, कागदपत्र पडताळणी, पुनर्संमती, खरेदी प्रक्रिया, आवश्यक तपासणी आणि त्यानंतर अनुदान प्रक्रिया असू शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याची पेमेंट टप्प्या एकसारख्या असेलच असे नाही. महाराष्ट्र कृषी विभागाकडून कृषी अधिकाऱ्यांशी संबंधित योजनेचे ट्रॅक्टर अनुदान विविध कृषी यंत्रणेसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र अनुदानासाठी रक्कम सर्व शेतकऱ्यांसाठी एकत्रित नसते. ही संबंधित योजना एकत्र पात्रता आणि शासनाने निश्चित केलेल्या निष्कर्षानुसार ठरू शकते. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर सांगितले जाते की एक ठराविक रक्कम प्रत्येकाला मिळेल तर ते समजणे योग्य ठरणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेमेंट प्रोसेस हा स्टेटस. जर तुम्हाला अर्जाचे पेमेंट प्रोसेस किंवा यासारख्या पेमेंटशी संबंधित स्टेटस दिसत असेल तर याचा अर्थ असा घेता येतो की तुमच्या अर्जाचे अनुदान वितरित संबंधित प्रक्रिया पुढे गेलेली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की ह्या क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. अनेक वेळा शासकीय डीबीटीच्या प्रक्रियेतून अर्ज मंजूर झाल्यानंतर निधी वितरणात पुढील प्रक्रियेतील बँकिंग प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यामुळे स्टेटस पेमेंट प्रक्रिया असताना काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यात आता शेतकऱ्यांसाठी कमेंट मध्ये ज्यांनी विचारले आहे की ट्रॅक्टर अनुदान कधी मिळेल, 26 फेब्रुवारी 2026 पेमेंट प्रोसेस असं दाखवत आहे. तर आपल्या सबस्क्रायबरने कमेंट केली होती. ते गोष्ट स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की केवळ स्टेटस मध्ये 26 फेब्रुवारी 2026 अशी तारीख दिसत आहे म्हणून 2026 ला पैसे खात्यात जमा होतील असे निश्चित करता येत नाही. कारण स्टेटस मधील तारीख ही अर्जाची प्रक्रिया संबंधित तारीख असू शकते. ही थेट बँक खात्यात जमा होण्याची हमी देता येत नाही. म्हणून जर तुमच्या अर्जामध्ये 26 फेब्रुवारी 2026 अशी तारीख पेमेंट प्रोसेस दाखवत असेल तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही. उलट तुमच्या अर्जाची पेमेंट संबंधित प्रक्रिया सरकार स्वीकार केलेल्या शक्यता असू शकते. मात्र अतिशय रक्कम खात्यात जमा झाल्याची खात्री करण्यात येत नाही. अधिकृत लाभाची स्टेटस तपासणे महत्वाचे आहे. इथे आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. अनुदानाची रक्कम डीबीच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. त्यामुळे अर्जाच्या बँक खात्याशी संबंधित अधिकृत माहिती अत्यंत महत्वाची आहे. बँक खाते बंद असेल आणि खाते निष्क्रिय असेल किंवा केवायसी अपूर्ण असेल, आधारशी संबंधित बँक खात्याची अडचण किंवा इतर बँकिंग व्यवहार अयशस्वी ठरल्यास अनुदानाच्या रकमेचे वितरण अडथळा येऊ शकतो. म्हणून ज्यांचे बँक पेमेंट प्रोसेस दाखवत आहे त्यांनी आधी आपले बँक खाते व्यवस्थित आहे का नाही हे तपासणे, केवायसी पूर्ण आहे का नाही हे पाहणे, आधारशी संबंधित बँकिंग काही अडचण आहे का नाही हे तपासणे, सर्वात दिलेले बँक माहिती योग्य आहे का नाही हे तपासणे. जर पेमेंट प्रक्रिया सुरू असेल, अजूनही रक्कम तुमच्या खात्यात जमा झाली नसेल तर लगेच घाबरून जाऊ नका. अधिकृत पोर्टलवरच्या अर्जावर स्टेटस तपासा. निधी वितरित झाल्याची नोंद उपलब्ध आहे का नाही आवश्यक असल्यास संबंधित कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. महत्वाची गोष्ट म्हणजे आता व्हॉट्सअपवर मेसेज, युट्यूबवर किंवा एखाद्या कमेंटवर त्याने सांगितलेली असते तारीख मंजूर आहे का नाही. शासकीय पोर्टलवर अर्जाची माहिती संबंधित विभागाकडून मिळणारी माहिती यालाच प्राधान्य द्या. आता सर्वांना प्रश्न पडतो की अनुदानाची प्रक्रिया सुधारणपणे कशी जाऊ शकते. शेतकरी संबंधित योजनेसाठी अर्ज करतो, त्यानंतर अर्जाची छाननी केली जाते. मात्र अर्जातील निवड संबंधित नियम, उपलब्ध निधी लक्ष्यानुसार होऊ शकते. काही प्रक्रिया निवड किंवा प्राधान्य ठरवू शकते. त्यानंतर पात्रता पुढे प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना दिल्या जाऊ शकतात. कृषी विभागाकडून योजना यंत्रणेशी खरेदीची संबंधित प्रक्रिया, लाभार्थ शासकीय नियमानुसार आवश्यक माहिती पूर्ण अपेक्षित असते. काही प्रमाणामध्ये पूर्व संमती मिळालेल्या खरेदी असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांना फक्त अनुदान मिळणार म्हणून स्वतःच्या मनाने प्रक्रिया करून बदलू नये. कागदपत्राचे आधार कार्ड, बँक खाते, जमिनीशी संबंधित कागदपत्रे त्यात प्रमाणात असलो त्याची माहिती योजनेनुसार आवश्यक कागदपत्रांचा समावेश असू शकतो. मात्र प्रत्येक योजनेसाठी आणि घटकांच्या अटी वेगळ्या असू शकतात. त्यामुळे कोणत्या अर्जासाठी नेमकी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आधी पोर्टलवर किंवा संबंधित कृषी कार्यालयात तपासणे योग्य आहे. आता समजा एखाद्या शेतकऱ्याची पेमेंट प्रोसेस दिसत आहे, अशा वेळी काय करावे. सर्वप्रथम क्रमांक किंवा संबंधित माहिती जवळ ठेवा. अधिकृत डीबीटी फार्मर पोर्टलवर लॉग इन करून स्टेटस तपासा. त्यानंतर पेमेंट, निधी किंवा वितरणाशी संबंधित माहिती उपलब्ध आहे का
का नाही हे पाहावे. जर तुम्ही वितरण नोंद दिसत असेल तर संबंधित रक्कम आणि तारीख उपलब्ध आहे का नाही हे तपासा. महाडीबीटीच्या प्रणालीमध्ये निधी वितरित झालेल्या लाभार्थ्यांची माहिती लिस्ट सुधारा किंवा उपलब्ध त्यामुळे असल्याचे अर्ज क्रमांक माध्यमातून किंवा उपलब्ध पर्यायाद्वारे माहिती दिली जाऊ शकते. जर तुमचे किंवा अर्जाची माहिती वितरित झालेल्या यादीतून दिसत नसेल तर याचा अर्थ लगेच अर्ज रद्द झाला असं होत नाही, कारण विविध अर्जाची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्याने असू शकते. अशा वेळी अर्जाची सध्याच्या स्टेटसमध्ये संबंधित विभागाकडे मिळणारी माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. आता आणखी एक गोष्ट प्रश्न पडला आहे, शेतकरी विचारतात पेमेंट प्रोसेस दिसत आहे ते चालते का? तर ह्याचा एकच निश्चित उत्तर प्रत्येक अर्जात देता येत नाही, कारण पेमेंट प्रक्रिया कालावधी अर्जाची स्थिती विभाग ही प्रक्रिया निधी उपलब्ध कागदपत्रे तपासणे बँकिंग प्रक्रिया व इतर शासकीय बाबतींवर अवलंबून असू शकते. म्हणून पेमेंट प्रोसेस दिसते म्हणून लगेच 2 दिवसात पैसे येणारा किंवा 15 दिवसात पैसे येणारा असे नाही. माहिती कोणत्याही अधिकृत विभागाकडे सांगण्यात येत नाही. याच कारणामुळे या व्हिडिओमध्ये आपण छोटी तारीख अंदाजे सांगता येत नाही, कारण शेतकऱ्यांसाठी अनुदानी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. चुकीची तारीख सांगितल्यामुळे शेतकऱ्यांच्या वारंवार संभ्रम निर्माण होऊ शकतो. जर तुमच्या अर्जाची पेमेंट प्रोसेस दाखवत असेल तर सकारात्मक आहे, याचा अर्ज पेमेंटची संबंधित प्रक्रिया पोहोचलेली आहे, मात्र अंतिम खाते बँक स्टेटमेंट्स किंवा अधिकृत निधी वितरण नोंदीतून करावे. आता बँक खात्याची संबंधित महत्त्वाच्या चुका पाहूया. काही वेळेला लाभार्थी खाते बंद झालेले असते, काही लाभार्थ्यांच्यात काही KYC पूर्ण नसते, काही वेळा खाते निष्क्रिय असते. या प्रकारामध्ये आधारित संबंधित समस्या असू शकतात. अशा कारणामुळे डीबीटी पेमेंट अडवू शकते. म्हणून ज्यांचा अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे त्यांनी बँक खात्याशी संबंधित तपासून घेणे फायदेशीर आहे. विशेष बँक खाते बदलले असेल तर अर्जाची माहिती आधाराशी संबंधित बँक खात्यातील याबाबत अधिकृत पद्धतीने तपासणे गरजेचे आहे. आता त्या मनात एक प्रश्न विचारेल की ट्रॅक्टर अनुदानाचे नेमकं काय मिळते? याबाबत सर्वाधिक उत्तर आहे की रक्कम मानता नसते. अधिकृत संबंधित कृषी विभागाकडे ही ट्रॅक्टर किंवा यंत्रणा घटक शासनाने ठरवलेली असते. मर्यादा लाभार्थ्याचा प्रवर्ग आणि इतर पात्रताची रक्कम निश्चित सांगितलेली एकच रक्कम तुमच्या अर्जात असू शकत नाही. तुमच्या अर्जामध्ये